एखाद्याचं नाव आलं तर माफी मागतो. जो अभंग आपण घेतला बहुतेकांच्या पाठातला कीर्तनामध्ये भजनामध्ये नेहमी गायला जाणारा सोपा अभंग आहे. पण बऱ्याच वेळेला सोप्या अभंगाचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. महाराज आहे बसलेले अजून गावचे अशोक महाराज आहे. अशी एखादी संप्रदायातली मंडळी राहिली तर माफी मागतो. काय अभंग सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा नेहमी ऐकणार नाही पण अर्थ माहिती नाही. हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्याच्या जीवनात काय फळ मिळतं ते वर्णन अभंगात आहे. प्रश्न असा आहे की संत आपल्याला जाग का तर शाळा आपल्याला जागा करते शाळेमध्ये जाईल. आपली बायको जागा करते कानावर जाईल. संत जे जागा करतात ते कोणीच करत नाही. आता जागा रे भाई नो जागा हे शब्द आहे. चोरंगी जगात नारुनी भागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा जगजोगी जागे जाग बोलते. ठाकीची मायबाप पेशी लागली झोप हुजूर जागवणे एवढी चुका देखी. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आपण म्हणतो की नाही काढलं उठा सकळ जन 100 प्रमाणे सांगता येतं. संतांनी आपल्याला जागून दिलं तो फक्त म्हणता म्हणायचं वंदन करतात. थोडा केलं थोडा कमी होण्याची आवाज म्हणतो. संतांनी आपल्याला जे जागून केलं जगाच्या पाठीवर कुणीच जागं केलं. तुम्हाला महाराज जागं केलं जागं हा म्हणणारे अभंग पाठ आहेत आमचे. जागं कुठं केलं ते सांग ऐका. कुठं कुठं जागं राहायचं ऐका. धन दारा पुत्र जन बंधू सोयरी विष्णू एवढ्या गोष्टीसाठी जागं राहायचं. धनासाठी जागं राहायचं म्हणजे काय. धन घ्यायचं नाही का धन द्यायचं नाही का धन कमवायचं नाही का अजिबात नाही. धन कमवायलाही विरोध नाही धन द्यायला विरोध नाही धन घ्यायला विरोध नाही. फक्त संत आपल्याला सांगतात लोक तुमच्या धनावरती प्रेम करत असतात तुमच्यावर. तुम्ही पैशावाले झाले तुम्हाला 3 नाव पैसा तेरे 3 नाम परशा परसू परसराम. जास्त पैसे झाले परसराम शेट आले. थोडे कमी झाले परसू दादा आला. संपून गेले परशा धनात असतो. पैशाचे 3 नाव जास्त झाले की शेठ परसरामचे. थोडे कमी होत्या परसू दादा. खायची पंचायत निर्माण झाली परशा. पैशावाल्याचं सांगतो लोकांनी संतांनी आपल्याला जागो केलं. महाराज मी आनंदीला शिकायला गेलो गुरुजी 1998 आनंदीला शिकायला जाताना आमच्या वडिलांची परिस्थिती फार नाजूक होती. शिकायला जायचं तर पकवास लागतो पिठी लागते. आमच्या वडिलांनी गावातल्या भजनी मंडळाला 4-5 पकवास होते. एक पकवास झाला. गावातले लोक म्हणजे तुला कशाला पकवास गरीब होते आमचे. माझा वर्ग आनंदीला टाकायचं म्हणजे शिकायला गावातला पकवास द्या. गावात त्यांनी दिला नाही. आता तेच गाव म्हणतो आपण माझा शिवाय सत्ताला मजा नाही. काम तुम्ही पैशावाले झाले की लोक तुमच्या मागे लागत असतात. सर्व मान्यता आहे जगी. तुमच्याजवळ जोपर्यंत पैसे आहेत लोक तुमच्यावर प्रेम करत असतात. सबही पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई. काय कबीरदास महाराजांचा दोहा आहे. सबही पैसों के भाई दिल का
साथी नहीं कोई, जब तक अपने पल्लों में पैसा, किस्सा जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले, सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई। भाई बंद बहन और साले, आयुष्यात कोण कोण प्रेम करतो? भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे तो कबीर सुनाई, सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई। किती छान अभंग, चांगले पोहे की आपल्याला जागृत केलं संतांनी. आणखी एक महत्वाचं आहे, कुणाचे पैसे घेता इथं जागृत आणि कोणाला देता इथे जागृत. कोणाचे घ्यायचे नाही, भावाचं घ्यायचं नाही, गावाचं घ्यायचं नाही, त्रासाचं घ्यायचं नाही, घराचं फुलाचं कुणाच्या वाट्याचं खायचं नाही. मग आमच्या गावात गावाची 15 एकर जमीन, सगळं गाव म्हणतं गावाला घेऊन टाक, वापस घेऊन टाक, वापस घेऊन टाक. गडी काही देत नाही, कब्जा करून बसलेला पोरगं मेले, पुतण्या मेला, घरातले बरेच पोरं गेले. का कुणीच आहे मी पुतळीच झाला. का सांगतो मी? पचत नसतं. कुणाच्या वाट्याचं खायचं नाही, कुणाचे 10 रुपये सुद्धा परांडव घ्यायचे नाही, गावाचं घ्यायचं नाही, वर्गणीतलं घ्यायचं नाही, देवाचं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं बोलणार गावाचं, भावाचं, देवाचं खायचं नाही. खाल्लं की ते पचत नाही. का? कुणाचं धन घेता इथं जागा नाही. आपल्याकडे जसा बीड जिल्हा आहे, आपला दारोड तालुका आहे, वडवणी तालुका आहे, तसा सातारा जिल्ह्यामध्ये एक भाऊराव पाटील होते. काय नाव त्यांचे? भाऊराव पाटील. त्या भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये गोरगरिबांसाठी संस्था काढली. मुलं शिकले पाहिजे, मुलांना इंजिनियर, डॉक्टर, महाराज होता आलं पाहिजे, स्वतःच्या पायावर कोण उभी राहिली पाहिजे. त्या काळात त्यांनी संस्था काढली. माझ्या संस्थेचा नियम असा होता, पोरांनो, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार. बोलू नका माझ्याकडे. विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार. संस्था काढली. त्या भाऊराव पाटलांचं शिवाजी महाराजांवर फार प्रेम होतं. त्यांनी नाव दिलं शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या नावाने संस्था काढली. संस्थेत पोरं यायला लागली, गरिबांची पोरं शिकायला लागली. बालिक काय, मुली काय, मराठा काय, धनगर काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, पोरं शिकायला लागली. पायावर उभी राहायला लागली. कुणी डॉक्टर व्हायला लागलं, कुणी इंजिनियर व्हायला लागलं, कुणी अभ्यास करायला लागलं. संस्थेतली पोरं मुली सगळी शिकायला लागली. शिक्षण हे वागणीचं दुर्दैव. शिक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं पोरं. जो शिक्षण घेत नाही त्याला लोकांना धाका करायचं करतात, साखर करतात, नोकर करतात. तुम्ही शिकलेले असते मग तुमच्या हाताखाली लोक येतात अभ्यास करायचं. पुन्हा वेळ भेटत नाही, पुन्हा भेटत नाही ती संधी. मुलींनी ऐका, मुलांनी ऐका, या अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा पोरांनो. कुणाचं धन घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं कसं घ्यायचं नाही, कोण देतंय कसं जागायचं ऐका. आणि मग संस्था चांगली सुरू झाली, शिवरायांच्या नावानं सजली. झालं असं, चांगल्या कामाला कायम संकट असतं, वाईट कामाला संकट नाही, चांगल्या कामाला संकट असतं. चांगलं काम सुरू झाल्यामुळं झालं असं, लोक त्या संस्थेला धान्य देऊन द्यायचे. कोणी 1 किलो द्यायचं, कोणी 50 किलो द्यायचं, कोणी पोतं द्यायचं, कोणी 10 किलो द्यायचं. ज्याची जशी परिस्थिती तशी धान्य देऊन द्यायची. पोरांचं जीवन लागायचं. गरिबाची संस्था फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, मग धान्याला संस्था चालायची. झालं असं, संकट असं आलं, भयानक मोठा दुष्काळ पडला. इतका भयानक दुष्काळ पडला की पाऊसच पडला नाही. परिणामे शेतामध्ये धान्य उगवून न आल्यामुळे गावातले लोक जे धान्य मिळवून द्यायचे, माझ्याकडे बघा, ते धान्य बंद झालं. धान्य बंद झाल्यामुळं पोरं उपाशी राहायला लागली, शिकवणारे उपाशी राहायला लागली. आता काय करायचं? त्या भाऊराव पाटलांनी बायकोच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात 1 महिना पोरांना शिक्षकांना जेवलं. काय माणूस असेल काय करणारे? बायकोचं मंगळसूत्र मोडलं आणि गोरगरिबांच्या पोरांना जेवण दिलं. हो, लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागली, धर्मवीर म्हणायला लागली, दानवीर म्हणायला लागली.
झालं असं 1 महिना पूर्ण झाला, 2-3 महिने काय करायचं, पाऊसच नाही, धान्य चुकत नाही. मग आता रडायला लागले. एका श्रीमंत सावकाराकडून तरी बातमी कळाली की साताऱ्यामध्ये कोणीतरी भाऊराव पाटील संस्था चालवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडले, उपाशी राहतात, काय करावं. मग त्या सावकारानं भाऊराव पाटील पत्र पाठवलं. पत्रामध्ये मजकूर दिला, विनंती विशेष पत्रास कारण की भाऊराव पाटील तुमच्या मुलांना धान्य पाहिजे, सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, आमच्याकडे गोडाऊन भरून धान्य, एक टेम्पो भरून धान्य तुमच्या पोरांच्या जेवणासाठी देतो. फार आनंद झाला. सकाळच्या पहिल्या एसटीनंच पोहोचले, साताऱ्याला गेले. कधी देतो अशी वाटच पाहत होते. नंतरच्या खुर्च्या उभ्या केल्या होत्या, बारीकली खुर्ची आणली होती, त्याच्या भाऊराव पाटलांना बसवलं, झरीचा फेटा बांधला, मला शाल घातली, मला हार घातला. ते सावकार म्हटले, वा पाटील वा, तुमच्यासारखी फार माणसं कमी आहे, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. वा वा पाटील, किती चांगलं काम करता, गरिबांच्या पोरांना शिकवता, लोकांना जीव घालता, पैसे संपले तर बायकोचं मंगळसूत्र मोडता, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. वा पाटील वा, तुमच्यासारखं कोणी नाही, काळजीच करू नका, तुमच्या पोरांच्या जेवणासाठी एक टेम्पो भरून धान्य देतो. आनंद झाला. पण म्हटले पाटील धान्य देतो, माझे आठ जुन्या काळातले लोक आठवीला शब्दाला पाळायचे. आता 8 वचन शब्द तुमच्या काळात तुम्ही फरक केला, 1000 रुपये टाका, परत भेटतच तालुक्याला नंबर नाही, दुसराच नंबर तुम्हाला पैसे वापस देत नाही, राहिलं नाही. आता दिलेले पैसे परत भेटत नाही अशा तक्रारी का ते राहिलं नाही, चिकाटी शब्द बोलणं निघून गेलं. मग तुम्ही सावकार धान्य देतात, आठ काय आठ काय नाही म्हटलं, जमेल तुम्हाला काय आहे धान्य देतो म्हटलं पोरांच्या जेवणासाठी. आठ एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवरायांचं नाव दिलं तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. ऐका ऐका असं म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलांची. डोक्यावरचा फटा दानकून खाली टाकला, गळ्यातला हार खाली टाकला, इकडे बघा माईक हातामध्ये घेतला, त्या सावकाराकडे असं बोट करून म्हटले, ओ सावकार खबरदार, एका लागलेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, त्यांना गरज होती की नाही? होती. पोरं उपाशी होती की नाही? होती. तरी सुद्धा त्यांनी ते घेतलं नाही. का? नावासाठी देतो, शिवरायांचं नाव काढा म्हणतो, अजिबात घेतलं नाही. म्हणजे डोळून घेतोय इथं जागं राहा, कुणाचं घेताय इथं जागं राहा. आता महत्वाचं आहे का, कुणालाही देऊ नका, जरा बघत जा, गोशाळा आहे का, महाराज वारी करतो का, अभंग पाठ आहेत का, कुणाला अन्नदान करतो का, पंगत राहतो का, आशाला सर्वाभूती जो कुणालाही झाला सर्वाभूती द्रव्यान्न द्रव्य पात्र विचारून धनदान देताना विचार करायचा. आपण पंढरपूरला जातो त्या महादेवामध्ये भिकारी बसलेले असतात, कुणाला इथून हात नाही, कुणाला पाय नाही, आंधळे पांगळे बसलेले असतात, आपल्याला वरगडी मागतात. एक तरी सारा आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्या खिशात नोट आपण त्याच्या हातात टाकली, दुपारी त्याची दारू
पाप होईल असं धन द्यायचं. म्हणजे कुणाचं घ्यायचं नाहीये आणि कुणाला द्यायचं नाहीये तिथं जागा केलं. जोडूया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. किती गोड आलं. उत्तमची गती तू एक पावे. म्हणजे धन कुणाचं घेता जागे राहा आणि कुणाला घेता जागे राहा. धन दारा. दारा म्हणजे बायको. ज्याचं लग्न झालं त्यांना बायकोच्या ठिकाणी जागा राहायचं. जागा म्हणजे पंगत घालू देते की नाही, कीर्तनाला येऊ देते की नाही, वारीला जाऊ देते की नाही, असं जागा राहायचं. आणि पत्नीनं सुद्धा जागा राहायचं. पत्नीने जागा राहायचं कुठं ऐका आपला पती संकटात असेल त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. ऐका पत्नी उभं राहिलं. वनवास रामचंद्राला जानकी मातेला नाही. वनवास कुणाला रामाला. पण जानकी म्हणते मी सुद्धा वनवासात नाही. बरं ती सामान्य नाही ना, एका राजाची मुलगी आहे. आतापर्यंत तिचा पाऊल फुलाच्या खाली पडलेला नाही. अजून ती पालखीच्या खाली उतरलेली नाही. अजून तिला सगळी अयोध्या माहिती नाही. अजून तिला तिचे घरातले माणसं सगळे माहिती नाही. आताच तिचं स्वयंवर करून आणलं. लग्न झाल्यावर लगेच बातमी आली रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास. बघा गंमत. जानकी माता म्हणते मी सुद्धा येणार. रामप्रभू म्हणतात नाही जानकी तू मांजरीला भेटे वनवासामध्ये अरण्यामध्ये वाघ माझ्या बरोबर येऊ नको. ती जानकी म्हणते प्रभू निरोप कसला माझा गीता जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असा ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल प्रभू मी 14 वर्ष तुमच्या बरोबर येणार. पत्नी जागी म्हणतात असं जागं राहा. नवरा संकटात त्याला हट्ट करू नका. त्याची पाठीमागे उभं राहा. आणि नवऱ्याला सुद्धा पत्नीसाठी जागं राहा. एखादी पत्नी म्हणत असेल मालक दारू पिऊ नका. मालक दारू पाय आपला संसार वायाला गेला. हायवेची 2 एकर जमीन मालक तुमच्यामुळे गेली. मालक दारू ना तुम्हाला पिले तुम्ही दारू का नाही पिलं. आपल्या मुलीचं लग्न जवळ आले मालक आपली पोरगी शाळेमध्ये जाते. मालक आपला पोरगा कॉलेजला जातो. त्याच्या शिक्षणाला पैसे लागतात. तुमच्या दारू पाय आपली जमीन गेली. राहिलेली एखादा एकर आता राहू द्या. असं जर एखादी पत्नी नवऱ्याला सांगत असेल तर काय पाहिजे. पत्नीनेही जागा असलं पाहिजे आणि पतीनेही जागा असलं पाहिजे. धन दारा म्हणजे पत्नी. 2 गोष्टी झाल्या. पुत्र मुलासाठी जागा राहा. जेवढी मुलं कीर्तन ऐकतात जेवढे मायबाप कीर्तन ऐकतात त्यांनी माझं कीर्तन घरी घेऊन जा. जीवनात तुम्हाला काही नाही जमलं तरी चालेल पण पुत्रासाठी जागा राहा. मायबापाचं कर्तव्य आहे. माझ्या मायबापानं मी 5वी पास झाल्यावर माझा हात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेच्या हातात दिला म्हणून मी कीर्तन करेन. लक्षात ठेवा. गोविंद महाराज वाजवतात त्यांचा हात एका गुरुच्या हातात पडला. प्रताप महाराज वाजवतात त्यांचा हात गुरुच्या हातात पडला. गुरुजी गायन करतात लहानपणी त्यांचा हात भजनामध्ये पडला. ध्यानात ठेवा. हात चांगल्या हातात द्या. आपल्या पोरांना इथं आणत जा. त्याच्या कपाला गंध लावत जा. त्याला तरुणीला धरून मारुती समुद्री दाखवत जा. नाही पाठ तरी वाचून हनुमान चालीसा करत जा. रोज म्हणत जा श्रीराम जय राम श्री गुरुचरण सरोज रज. तुमच्या पोरांना हे शिकवा. तुम्ही जर शिकवलं नाही तुम्ही जर पुत्राच्या ठिकाणी जागे राहिले नाही तर फार भयानक होईल. पोरं दारू पितील. केतन किंग कायदा वजीर बाबा दिला गोवा पुष्पाल गोड ब्लॅक क्लासिक उडन गरम पणामा कोंबा मजूर व्हायच्या फुलेच्या मिरा त्याच्या नादी लागतील. सावधान. माय बापानं जागा राहायचं. बघा एक जिजाऊ नावाची माता जन्माला आली. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. हे माझ्या बहिणींनो हे माझ्या आयांनो हे माझ्या तरुणांनो घरी घेऊन जा. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. सगळ्या पोरांच्या बरोबर शिवनेरी गडावर खेळत होते. खेळता खेळता काही भिक्षुक लोक आली होती आणि म्हणत होती बाळराजा यशोबा मला भूक लागली रे. 5-7 दिवस झाले रे. आम्ही या गडावर त्या गडावर जातोय. खायलाच काही भेटलं नाही. आम्हाला काही खायला भेटतो का. धावतच गेले. मासाहेब हो जिजाऊ मासाहेब अहो साहेब आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आले खायला मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का म्हटल्याबरोबर जोरात काल झाला होता का. रडत होते
शिवाजी महाराज का मारला आई मला, कशासाठी मारलं गाई मला, याच्यासाठी मारलं बघ शिवबा, मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती, मला विचारायला कसं काय आलास गड्या तू, तुम्हाला विचारायला आला याचा अर्थ तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. लक्षात ठेव शिवबा, आजपासून ध्यानात ठेवायचं, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आला तर पहिलं त्याला जेवायला द्यायचं. आई महाराज अशी आई बना, मुलासाठी जागे व्हा. अहिल्याबाई होळकरांची आज मला वाटतं जयंती का पुण्यतिथी बरं का. त्या अहिल्याबाई होळकरांचे चरित्र वाचा, तिच्या कथा वाचा. प्रत्येक आईनं प्रत्येक मुलीनं त्या अहिल्याबाई होळकरांनं असा नियम केला होता. इंदोर मध्ये राहायचे की इंदोर मध्य प्रदेशमध्ये असा एक घंटा बांधला होता परत बाजारामध्ये बांधला होता. घंटा कशासाठी बांधलेला माहिती का, एखाद्याला दरबारात अहिल्याबाईला भेटता नाही आलं घंट्याचा आवाज झाला मग अहिल्याबाई तिथं न्याय द्यायला. एक दिवस असं झालं, एक गो मारला म्हणजे गाय जोरा जोरात गळ्यातून असला भारा घंट्याचा आवाज करतो. अहिल्याबाईंनी चालत चालत आल्या त्या हातात तर कोणी माणूस नाही, कोणी महिला नाही, कोणी स्त्री नाही, कोणी मुलगी नाही. गाय कशामुळे घंटा वाजवली, गायीच्या डोळ्यामध्ये आसपासच्या धारा दिसल्या, गायीच्या अंगावरती अहिल्याबाई होळकरांनी हात मांडला माझ्याकडे बघा. मग गाय पुढं अहिल्यादेवी मारली, गाय पुढं अहिल्यादेवी मारली, गोमाता पुढं अहिल्यादेवी मारली. एका चौकात ती गाय अहिल्यादेवीला घेऊन आली. त्या चौकामध्ये कुणीतरी मला धमानं भरधाव वेगानं थांबला होता. त्या गायीच्या वासराच्या अंगावर पुढं घालून कानच घालून टाकलं. गायीचं बछड खाली पडलं होतं माझ्या बघा, त्याचे आतडे खाली पडले होते. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ते गायीचं वासरू होतं. ती गोमाता रडून रडून म्हणत होती, अहिल्यादेवी तुझ्या दरबारात जर सगळ्याला न्याय, ज्या कोणी माझ्या बछड्याचा वध केला, एवढ्या भरधाव चौकामध्ये माझ्या अंगावर उडत घातला, मला न्याय दे. दृश्य पाहिलं आणि त्या अहिल्याबाई होळकरांच्या मुखातून निघालो की ज्या कोणी मला धमाल या चौकामध्ये या गायीच्या वस्त्राचा बळी घेतला, अंगावर रग घातला, त्याला या चौकामध्ये बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा आणि भरधाव वेगाने घरात आणा, त्याच्या अंगावरून घालून त्याचा जीवच घेतला. न्याय सुटला. आदेश महाराणीचा सगळे तयार व्हायला लागले. तेवढ्यात एक प्रधान धावत आले, मासाहेब हो अहिल्यादेवी न्याय मागे घ्या, अहिल्यादेवी न्याय मागे घ्या. का, ज्या कुणाकडून हे घडलं तो तुमचा एकुलता एक मुलगा युवराज या राज्याचा राजा आहे, त्याला कोणी बांधायचं, कसं बांधायचं. अहिल्याबाई म्हटलं राजा असला म्हणून काय झालं, बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. काय आई चौकामध्ये पोरगा बांधला, चोरंबेकर ऐका, हात बांधले, पाय बांधले. आता भरधाव वेगानं रथ येणार, युवराजाच्या अंगावर जाणार, युवराजाच्या चिंगड्या उडली. सगळा दरबार उडायला लागला. कोणी बघायचं डोळ्यानं, आई मारणार, महाराणी मारणार, सगळे लोक रडायला लागले, अबाबा करायला लागले. तेवढ्यामध्ये कुणीच रथ चालवत नाही. काय उशीर होतोय, न्याय का दिला जात नाही, अंगावर का घातला जात नाही. मासाहेब एकही सारथी रथ चालवायला तयार नाही. स्वतःच आश्वाचे दोन आपल्या हातात घेतले, काही एवढ्या स्पीडने रथ हल्ला. आता युवराजाच्या अंगावर गेला चिंतल्या उडणार आणि तेवढ्यामध्ये तिची गाय होती ना गोमाता, त्या गोमातेवर कोणाशी धरवली. अहिल्याबाईचा रथ बाजूला सरकवला, युवराजाच्या अंगावर रथ चालू दिला नाही. गोमाता म्हणत होती, अहिल्या माझं वासरून गेलंय, मला माहिती पोटचा गोळा गेला काय होतं, नको बाई तुझ्या जीवनामध्ये असं केलं. गोमातेने युवराजाचा प्राण वाचवला. माझी कथा संपली. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मला खरं सांगा, आपण बांधूच असा केला तीच खरी आई ना. पेन्शन सोडून आणली ना आणि तुम्ही फटाकला, मग ती पेन्शनला तुम्ही आण म्हणले की मग तो कंपास घेऊन येतो, कंपास आण म्हणले तो वही घेऊन येतो, वही म्हणले की तो दप्तरच घेऊन येतो, दप्तर म्हणता म्हणता सगळं गावच सोडून घेऊन जातो. का, आईने मारलं नाही, बापाने मारलं नाही. माय बापाचं कर्तव्य पुत्रासाठी जागं राहा. अहिल्याबाईची कथा आहे. हो
माझ्या जिजाऊची कथा आहे. आता एक मोठं संकट आलंय आपल्यावरती मोबाईलचं. आता आपल्याला जाग करावं लागेल मोबाईल. तिसरीच्या पोराच्या हातात मोबाईल बघून, चौथीच्या नाही, पाचवीच्या नाही, आठवीच्या नाही, दहावीच्या सुद्धा नाही, 12वीच्या पुढच्या पोराच्या हातात मोबाईल द्या, 12वीच्या पुढच्या मुलीच्या हातात मोबाईल द्या. वाकड झालं म्हणजे मोबाईल बोल सगळं मोबाईलवर मी खेळून महाराज महाराज सगळं मोबाईलवर. मोबाईल पासून सावधान. अरे चौदा आपल्या माय बापाला विनंती आहे, जागं राहा. विनंती आहे, जिजाऊ सारखं जागं राहा, सुमित्रे सारखं जागं राहा. मदरसा नावाची आई बघा 4 लेकरात पाळण्यामध्ये झोके देते. हा देह नाशिवंत काय म्हणते, मलमूत्राचा दादा वलिचरवर घातलेले, उर्मी कीटकांचा सांगा रवरव दुर्गंधीले, अमंगळतीचा बांधा स्मरत्या हरिहरारो शरण जाई गोविंदा. पाळण्यामध्ये शिकवते महाराज. एक आई जागी मदरसा, एक आई जागी जिजाऊ, एक आई जागी अहिल्याबाई. चला पुत्रासाठी जाग राहा. धन दारा पुत्र जन, जनासाठी जागा राहा. तुम्हाला सांभाळतात येते, चुकलं तर त्याच हाताने मारतात. सावधान, जनापासून सांभाळून राहायचं. जन पुढचा आहे बंधू भावासाठी जागा राहा. अरे माझ्या भावांनो, आपला एक भाऊ असेल आणि त्याचा बांध करू नका. भांडण होत असेल तर त्याला माफ करा, चुकत असेल तर त्याला माफ करायला शिका. ऐका, आम्ही दोघं भाऊ आहेत. बाबा आम्ही दोघं भाऊ आहेत. मी मोठा एक भाऊ लहान आहे मला. आम्ही दोघा भावांनी माऊलीच्या समाधीवर आळंदीला शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. आणि ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कीर्तन करायची नाही. का सांगण्यात का नुसतं रामायण सांगायचं, नुसते कीर्तन सांगायची, घरात कोणी वापर करायचा नाही. लक्षात ठेवा चोरांबेकर, कीर्तन शिकण्यासाठी असतं बघा. गाईचं शेण खाली पडल्यावर मातेला घेऊन उठतं ना, कीर्तन काहीतरी घरी घेऊन जाण्यासाठी आहे. पहिल्या वरानं रामाला वनवास मागितला नाही, पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. ताप स्वदेश विशेष उदास चवदा परस राम वनवास, रघुकुल गीत सदाच जियाल, प्राण जाए पर वचन न जाए. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. 14 वर्षासाठी प्रभू निघून कसा नाही जीवास जारा.
गेला राम लक्ष्मण सीताबाई गेले बघा माझ्याकडे. तो भरत परत आला. त्या भरताला माहिती झालं माझ्या आईनं माझ्या भावाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशाचा पहिला भाऊ म्हणून आपल्या आईला श्राप दिला. तरी एक पापी मा आजपासून हा भरत द्यायला लागणार. आणि हे मा तुझं नाव कोणी सांगा मला. मी एवढ्याच माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहे. तुमच्यापैकी एखादं नाव कळकड आहे तुम्हाला माना आला तर कळकड आहे तुमच्यापैकी एखादं नाही. ज्योती आहे ज्योती, स्वाती आहे, धनश्री आहे, बळी आहे, खुशी आहे, सत्यभावना रुक्मिणी खूप आहे, जानकी कौशल्य. पण तुमच्यामध्ये एकही नावाची मात्रा नाही. का? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. ध्यानात ठेवा. तो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं लोक नाव असतं. एखादी पंगत घातली लोक म्हणतात काय गुलाबजामची पंगत आहे. एखादी चांगली पंगत तुम्ही घातली लोक म्हणतात काय पंगत घातली. तुम्ही एखाद्यासाठी जगला लोक म्हणतात वा दुसऱ्यासाठी जगला. मी का सांगतो जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचे चौकार पुतळे माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज एवढा पडला. सोन्याचा शिवाजी महाराज का घातला? तो लोकांसाठी जगला. माळी सगळ्या तरुणांना एकत्रित आणलं आणि स्वराज्य निर्माण केलं, धर्म टिकवला, अंगावरची कापडी काढली आणि जगदंब जगदंबच म्हणत राहिले. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या शंभूबाळाच्या जगदंब जगदंब. अरे जीवच कापून टाकली आणि जगदंब साखर लग्नानं बांधून ठेवलं रे. धर्म सोडला नाही. तो त्यांचा जे का ते दुसऱ्यासाठी जगतात. त्यांचा फोटो लावला जातो, त्यांचा जे जे काय केला जातो, त्यांच्या नावाचा उदो होतो. आपल्या बापाचा आपल्या पंजाचा नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र इथं आदिल शास्त्री सांगतात तुम्हाला. आपल्या आजाचं का नाही, पंजाचं का नाही. तो आपल्यासाठी जगला. जो दुसऱ्यासाठी जगतो, जो परार्थ करतो त्याचं नाव होत असतं. स्वार्थी माणसाचं नाव होत नाही. मा कलकली मा तू पापी आहे. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. मा माझा श्राप आहे तुला, नाव तुम्ही ठेवणार नाही. ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय काय भाऊ काय भाऊ विष्णू महाराज, काय भाऊ संदीपानी गुरुजी, काय भाऊ गोविंद महाराज. एक भाऊ गादी सोडून गेला गादीसाठी, एक भाऊ गादी घेऊन निघाला भावासाठी. काय नवल त्याला भाऊ म्हणतात नाही तर आपला भाऊ नदीतून वाटणी घेतो डोंगराकडे भावाला दारूचा बांधला त्याला घेतो. चोरांब्याचं पडलेलं घर भावाचा बाजू नाही आणला पाहिजे. असा असतो का भाऊ? भाऊ याला म्हणतात. एक भाऊ गादी सोडून गेलाय आणि एक भाऊ गादी घेऊन निघाला. मला माफ करा म्हणतो, ही गादी तुमची आहे, ही गादी तुम्हाला घ्या. जागर राहणं म्हणतात. भावासाठी जागर राहणं याला म्हणतात. धनासाठी जागर राहायचं, पुत्रासाठी जागर राहायचं, भावासाठी जागर राहायचं. महाराज 10:15 वाजले कळलं आम्हाला. लक्षात आलं आमच्या. किती छान तुम्ही सांगताय. पैशाचं सांगताय, पुत्राचं सांगताय, धनाचं सांगताय, भावाचं सांगताय. कळलं असं जागर राहायचं ते कळलं. असं जागर राहिल्यावर फळ काय मिळतं सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्याच्या
साजो कोणी जागता औरा पाटलांसारखा, ऐका जिजामातेसारखा, अहिल्या देवीसारखा, आता सांगितलेल्या रामचंद्रासारखा, भाऊराव पाटलांसारखा असा जर कोणी जागा त्याला फळ मिळतं. बघा पुण्या होता जो अशी जागता धन्य माता पिता तयाशी काय गोड फळे बघा त्याला धन्यता नाही मिळत, त्यांच्या माय बापाला अशा लेखाला जन्म देणारे धन्य माता पिता तयाशी काय गोड माय बापाचा भाग्य नसतं. आई लेकरासाठी जगते, बापही लेकरासाठी जगते. आई लेकरासाठी आणि बाप लेकरासाठी. एक वाक्य सांगू तुम्हाला, कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही तुम्हाला, तुमच्या घरातच मायबाप नावाचं तीर्थ आहे. मायबापी केवळ काशी येणे न जावे तीर्थाशी, बस तुकाराने मायबापी आवडली देवाची स्वरूपे. आपल्या खाली अंबाजोगाई तालुक्यात अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराम राणे नावाचे गाव आहे, दगड जिल्ह्यातला नेत्रतज्ञ खूप मोठं काम केलं त्यांनी. 1 लाख बघा 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. कोरोनाच्या काळात बघून महाराज खूप मोठं काम केलं त्यांनी. ऐका त्याची मोबाईलवर मुलाखत थोडी आहे. ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं हा तात्याराम नावाचा पोरगा 15 दिवसाच्या वर झाला. काय करावं लागेल? काही नाही म्हटलं, या पोराला किडनी बसवावी लागेल. कोणाचीच किडनी त्यांना मॅच होती, स्वतःच्या आईची किडनी आईने दिली. आईने किडनी दिल्यामुळे तात्याराम अजूनही जिवंत आहे. मागच्या वर्षी त्यांची आई वारली. आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो. आता जिल्ह्यातला माणूस भेटायला गेलो. सगळे महाराज लोक होते. आईची माती करून आलो. सगळे जण माईकवर बोलत होते. माझ्याकडे माईक आल्यावर मी म्हटलं तात्याला अजून तुमची आई गेली नाही. सगळे लोक माझ्याकडे बघायला गेले. महाराज वेळे आत्ताच आईची माती करून आलो. महाराज तू आई गेली नाही. मी त्याचं उत्तर दिलं, म्हटलं तात्याला सगळे जणी माझ्याकडे बघत असले तर मी सांगतो जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमच्या आईची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई अजून गेली. खराब झाली किडनी देणारी आई. 2016 साली मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो आहे. साताऱ्याला गेलो कीर्तनाला. मोठा सप्ताह होता. 5-7 हजार लोक होते. मोठ्या नारळ सप्ताह तिकडच्या लोकांनी केलेला. मी थोडा माझं कीर्तन घेतलं. मी कीर्तनाला गेलो. येताना माझ्याकडे यशवी भाई गाडी होती. गाडीने माझ्या कळती मारली. माझा एकाचा हात पूर्ण डॅमेज झाला. त्याला 54 टाक घेतलं त्या पोराने. त्या नवीन हात टाकलं, नवीन सगळं झालं. पण त्या ऍक्सिडेंट मध्ये काय झालं, माझ्या हाताची एक शीर तुटली गेली. आणि डॉक्टरांना वाटलं महाराजांचं वय तरुण, त्यांनी हात बसवलं नाही, शीर बसवली. परिणामी हात चांगला झाला. हात असा केला की असा व्हायचा, असा केला की असा व्हायचा, असा केला की असं